अधिक महिन्यात 10 पट अधिक पुण्य मिळवून देणारी ही शक्तिशाली उपासना सर्वांनी करावी. 17 मे 2026 रोजी पवित्र अधिक मास सुरू झालाय आणि 15 जून 2026 रोजी या महिन्याची सांगता होणार आहे. हिंदू धर्मशास्त्रात या महिन्याला पुरुषोत्तम मास असंही संबोधलं जातं. या विशेष 30 दिवसांच्या काळात शास्त्रोक्त पद्धतीनं आणि मनोभावे भगवान श्रीहरी विष्णूंची उपासना केल्यास भक्तांना जीवनात अफाट लाभ होतो आणि आध्यात्मिक उन्नती मिळते हे निश्चित असल्याचं सांगितलं जातं. ज्योतिष्य आणि धर्मशास्त्राच्या दृष्टिकोनातून अधिक मासात करायच्या 20 सर्वोत्तम उपासना आणि त्याचं महत्त्व चला संपूर्ण सविस्तर जाणून घेऊया. अधिक मास हा नेहमीच्या कालगणनेपेक्षा अधिक असल्याने तो अफाट पुण्य देणारा महिना मानला जातो. आपल्या प्राचीन अर्थवेदात या विशेष मासाचा गौरव करताना त्याला साक्षात भगवान महाविष्णूंचे निवासस्थान म्हटले गेले. ग्रंथातील सूक्तानुसार त्रयोदशो मास इंद्रस्य गृह म्हणजेच हा 13वा महिना ईश्वराचं परम पवित्र घर आहे. या अधिक महिन्याचे स्वामी स्वतः भगवान श्रीहरी विष्णू म्हणजेच पुरुषोत्तम आहेत अशी पौराणिक मान्यता आहे. या मासाची मूळ कथा भगवान श्रीकृष्णाचा अवतार आणि नृसिंह अवतार यांच्या अलौकिक लीलेशी अत्यंत जवळून निगडीत आहे. म्हणूनच या संपूर्ण महिन्यात प्रामुख्याने भगवान श्रीकृष्ण आणि भगवान नृसिंहदेव यांची मनोभावे पूजा अर्चा केली जाते. या पवित्र काळात घराघरांमध्ये भगवद्गीता, श्रीराम कथा, गजेंद्र मोक्ष कथा आणि नृसिंह कथा यांचे मनोभावे पारायण केले जाते. त्या दृष्टीने या ग्रंथाचे वाचन किंवा श्रवण करणे ही अत्यंत फलदायी उपासना मानली गेली. जी व्यक्ती या महिन्यात नियमांचं पालन करून व्रतवैकल्य करते ती सर्व पापांतून मुक्त होऊन मरणोत्तर तिला वैकुंठ प्राप्ती होते अशी श्रद्धा आहे. त्याचबरोबर अधिक मासात केलेला कोणताही विधी किंवा देवधर्म हा सामान्य दिवसांपेक्षा अनेक पटींनी जास्त फळ देणारा ठरतो. या मासात घरोघरी केलेले पूजा पाठ, धार्मिक कृत्य आणि गरजू व्यक्तींना केलेलं दानधर्म सुद्धा कुटुंबातील कायमस्वरूपी दारिद्र्य आणि मानसिक क्लेश नष्ट करण्यास मदत करतात. या उपायामुळे व्यक्ती आपल्या सर्व प्रापंचिक दुःखातून आणि संकटातून सहजपणे तरुण जातो. त्याचबरोबर ज्याप्रमाणे बालभक्त प्रल्हादाने कठीण काळातही अखंड जप, तप आणि साधना करून भगवान नृसिंहाचा वरदहस्त मिळवला आणि त्यांना प्रसन्न केलं, तोच आदर्श आपण ठेवून या महिन्यात भाविकांनी आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी काया, वाचा आणि मनाने भगवंताची अखंड उपासना केली असता त्यांनाही ईश्वरी अनुभूती आणि भगवत प्राप्ती सहज शक्य होते असंही म्हटलं जातं. असे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत. त्याचबरोबर या महिन्याचे आणखी एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये भगवान महाविष्णूंच्या 33 दिव्य अवतारांची आणि नामांची विशेष पूजा केली जाते. यामध्ये विष्णू, जिष्णू, महाविष्णू, हरी, कृष्ण, भदोक्षज, केशव, माधव, राम, अच्युत, पुरुषोत्तम, गोविंद, वामन, श्रीश, श्रीकांत, नारायण, मधुरिपू, अनिरुद्ध, त्रिविक्रम, वासुदेव, यगत्तोनी, अनंत, विश्वाक्षीभूषण, शेषशायी, संकर्षण, प्रद्युम्न, दैत्यारी, विश्वतोमुख, जनार्दन, धारावास, दामोदर, मघार्धन आणि श्रीपती या नावांचा समावेश होतो. अधिक मासात घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह अखंड वाहत राहण्यासाठी अग्निदेवतेची पूजा सुद्धा केली जाते. जर तुमच्या देवघरात भगवान श्रीहरी विष्णूंचे प्रतीक असलेला पवित्र शाळीग्राम असेल तर त्याच्या बाजूला महिनाभर अखंड दीप तेवत ठेवला जातो. हा दिवा घरात ठेवून वास्तूतील नकारात्मकता नष्ट करून सुख समृद्धीचे आगमन करून देतो असं म्हणतात. त्याचबरोबर पुरुषोत्तम मासाचे निमित्त साधून प्रत्येक हिंदू कुटुंबात भगवद्गीतेचे नियमित पठण करणे अत्यंत लाभदायी आणि मोक्षदायी मानले गेले. या काळात संपूर्ण गीतेचं वाचन शक्य नसेल तरी गुणात्रय विभाग योग नावाचा 14वा अध्याय रोज आवर्जून म्हटला जातो. या अध्यायाच्या पठणाने मनातील गोंधळ दूर होऊन बुद्धीला सात्विक तेज प्राप्त होतं. शिवाय कोणत्याही कठीण विधींमध्ये न पडता अत्यंत सोप्या पद्धतीने भगवंताची कृपा मिळवायची असेल तर उत्तम मार्ग म्हणजे नामस्मरण. या पूर्ण महिन्यात आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या अतिशय शक्तिशाली आणि द्वादशाक्षर विष्णू मंत्राचा अखंड जप करावा. रोज सकाळी किंवा संध्याकाळी वेळ काढून किमान 108 वेळा हा जप केल्यानं मानसिक शांतता लाभते असं म्हटलं जातं. अधिक मासाची प्राचीन पार्श्वभूमी, त्याचे नियम आणि विधी समजून घेण्यासाठी एका विशेष ग्रंथाची निर्मिती केली गेली आहे. या महिन्यात रोज पुरुषोत्तम महात्म्याचे शांत चित्ताने पठण किंवा श्रवण करता येईल. या ग्रंथातील कथा ऐकल्याने मानवाच्या विचारांमध्ये सकारात्मक बदल सुद्धा नक्कीच घडून येतो अशी धार्मिक मान्यता आहे.
अधिक महिन्यात दैनंदिन जीवनात केलेल्या लहान सहान धार्मिक विधींना सुद्धा आणि दानाला शास्त्रामध्ये सर्वोत्तम स्थान दिले गेले. या पवित्र महिन्यात मंदिरात किंवा नदीकाठी दीपदान करणं, मंदिराजवळ ध्वजदान करणं किंवा भुकेलेल्यांना अन्नदान करणं अत्यंत शुभ मानलं जातं. हे दान आपल्या पितरांना तृप्त करतं आणि कुळाला आशीर्वाद देतं. शिवाय गोमातेला अत्यंत पूजनीय स्थान आहे, त्यामुळे तिच्यामध्ये 33 कोटी देवतांचा वास असतो असंही म्हणतात. म्हणून या अधिक महिन्याच्या काळात शक्य असेल तेव्हा जवळच्या गोशाळेत जाऊन किंवा दारी आलेल्या गायीला ताजा आणि हिरवा चारा खाऊ घालावा. गोमातेच्या या लहानशा सेवेनं कुंडलीतील अनेक मोठे दोष, ग्रहदोष शांत होऊ शकतात. शिवाय या मासात स्वतःच्या जिभेवर ताबा ठेवून एक वेळ उपास करत एकभुक्त राहण्याचा नियम पाळला जातो. स्वतः उपाशी न राहता आपल्या वाटणीचे एक वेळेचे जेवण किंवा कोरडे सात्विक धान्य गरजू ब्राह्मणांना किंवा गरजूंना दान करावे. यामध्ये प्रामुख्याने गहू, तांदूळ, डाळ, कणिक, मीठ, मोहरी, जिरे, दूध, दही, आवळे आणि पान सुपारी याचा समावेश असावा. आपण एकभुक्त राहून या सात्विक धान्याचा दान करावं. शिवाय अधिक महिन्यात चातुर्मास किंवा पवित्र श्रावण महिन्याप्रमाणेच कडक स्वयंशिस्त आणि सात्विकता पाळली जाते. या 30 दिवसांच्या काळात घरामध्ये कांदा, लसूण, मांसाहार, मद्य आणि इतर अंमली पदार्थांचा वापर पूर्णपणे वर्ज्य मानला जातोय, तर त्याचा त्याग करावा. सात्विक आहाराच्या सेवनाने शरीरातील आणि मनातील तामसी वृत्ती नष्ट होते असं म्हणतात. त्याचबरोबर अधिक महिना हा धार्मिक दृष्ट्या अत्यंत शुभ आणि पवित्र असला तरी या काळात भौतिक सुखाशी संबंधित कार्य केली जात नाहीत. यामध्ये साखरपुडा, लग्न, मुंज, गृहप्रवेश किंवा नवीन मोठी खरेदी यांसारखी शुभ कार्य करणं शास्त्रानुसार वर्ज्य मानलं गेलंय. कारण हा महिना पूर्णपणे आध्यात्मिक प्रगतीवर लक्ष केंद्रित करून पुण्य मिळवण्यासाठी राखीव असतो. यंदाच्या अधिक मासात अनेक दुर्मिळ ज्योतिषीय योग सुद्धा एकाच वेळी जुळून आलेले आहेत, जे या महिन्याचे महत्त्व वाढवतात. या काळात सर्वार्थ सिद्धी योग, द्विपुष्कर योग आणि अमृत सिद्धी योग यांसारखे महायोग जुळून आल्यामुळे या दिवशी केलेलं दान धर्म अधिक प्रभावी ठरू शकतं. या शुभयोगांवर केलेल्या उपायांमुळे कामातील सर्व अडथळे दूर होतात. आता अधिक महिन्यात कोणते उपाय तुम्ही करू शकता या संबंधित वेगळे व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेलच. त्याचबरोबर या पूर्ण महिन्यात रोज घरात किंवा कामाच्या ठिकाणी भगवान श्री हरी विष्णूंचे विष्णू सहस्त्रनाम सुद्धा ऐकावे किंवा याचं पठण करण्याला अत्यंत महत्त्व आहे. विष्णूची ही 1000 नामे जेव्हा आपल्या कानावर पडतात तेव्हा घरात एका अद्भुत सकारात्मक वातावरणाची निर्मिती होते. यामुळे घरातील कौटुंबिक कलह, नैराश्य आणि दारिद्र्यही दूर होण्यास मदत मिळते. त्याचबरोबर अधिक महिन्यात कोणते स्तोत्र अधिक फलदायी ठरू शकते या संबंधित सुद्धा वेगळे व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील. शिवाय धर्मशास्त्रात असे स्पष्ट करण्यात आले आहे की अधिक मासात केलेल्या छोट्याशा व्रतवैकल्यांना इतर सामान्य दिवसांपेक्षा तब्बल 10 पट अधिक फळ मिळते. या सुवर्ण काळाचा लाभ घेण्यासाठी देवी भागवत, विष्णू पुराण आणि श्रीमद भागवत पुराण यांसारख्या महान धार्मिक ग्रंथांचे घरात शांतपणे पारायण करावे. आध्यात्मिक आणि मानसिक उन्नतीसाठी हा महिना निसर्गाने आपल्याला दिलेली एक मोठी पर्वणीच मानली जाते. या काळात कोणतीही पूजा किंवा नामस्मरण पूर्ण श्रद्धेने केले तर कुंडलीतील पितृदोष, कालसर्पदोष किंवा गुरुग्रहाचे दोष दूर होतात. या साधनेमुळे व्यक्तीला मानसिक शांततेसोबतच अपार पुण्य प्राप्ती होते असं म्हणतात. केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे तर आरोग्यवर्धनाच्या आणि आरोग्याच्या दृष्टीनेही अधिक मास अधिक फायदेशीर मानला गेलाय. या काळात पाळलेले उपवास आणि सात्विक आहारांमुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते. या संयमित जीवनशैलीमुळे आपल्या देहाची आणि मनाची अंतर्बाह्य शुद्धी होऊन आरोग्य उत्तम राहतं. मग आपणही या अधिक महिन्यात अधिक पुण्य प्राप्त होण्यासाठी या शक्तिशाली उपासना करू शकता. मग अधिक मासात 10 पट अधिक पुण्य प्राप्त करण्यासाठी आपण कोणत्या उपासना करता आणि त्याचे तुम्हाला काय लाभ झालेत कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.